नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा नवीन जी.आर ह्या जिल्ह्यांना मिळणार 298 कोटीचा निधी। तर मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती आणि संपूर्ण जी.आर हा सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी यासाठी पात्र असतील जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आता चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओची अपडेट न्यूज आहे की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। ह्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 298 कोटीचा निधी वितरणास मंजूर झाले आहे। सविस्तर अपडेट मित्रांनो अशा प्रकारे आहे। 2023 मध्ये नोव्हेंबर महिन्यात आपल्याला माहिती वातावरण बिघडल्यामुळे पावसामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 4,89,412 शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता जी मदत मिळणार आहे ती कर्ज शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 298,67,64,24,000 रुपये निधी वितरणास महसूल आणि वन विभागाने मित्रांनो आता मंजुरी सुद्धा दिली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या याच्यात अतोनात नुकसान झाले होते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट थेट DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। पिकांचे जे नुकसान झाले मित्रांनो त्यासाठी मदत म्हणून 298,67,24,000 रुपये एवढा निधी मंजूर सुद्धा झाला आहे। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील आपण आता बघू एक एक जिल्हा। परभणी जिल्ह्यातील 580 गावामधील 2,31,787 शेतकऱ्यांना सुमारे 95,053 हेक्टरवरील पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे। तर हिंगोली जिल्ह्यातील 2,57,487 शेतकऱ्यांना 1,23,164 पिकांचे सुमारे 33% पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे। तर मग मित्रांनो, ही मदत कशी मिळणार आहे? तर मित्रांनो, निर्णय मदत निधी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील 130,80,69,000 एवढे रुपये फक्त आणि फक्त परभणी जिल्ह्याला मिळणार आहे। तर हिंगोली जिल्ह्यासाठी मित्रांनो 137,86,65,000 हे रुपये फक्त आणि फक्त हिंगोली जिल्ह्यासाठी मित्रांनो मिळणार आहे। मदत कशी मिळेल मित्रांनो? मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा वसुली खात्यात वळता करू नये असे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक अशा सूचना निर्गमित केल्या आहेत। मित्रांनो, शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जाणार आहे। मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात किंवा वसुली खात्यात जाऊ नये असे डायरेक्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील बँकांना, पतसंस्थांना, खाजगी बँका, गव्हर्नमेंट बँका किंवा कोणतीही बँक असू द्या त्या बँकांना त्यांनी कळवले आहे। तर मग मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, राज्यातील परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। तर आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले व शेतकऱ्यांना आता भरभरून ही मदत मिळणार आहे। ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात सर्वात लवकरात लवकर ही मदत मित्रांनो मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून शेती संबंधी अशा नवनवीन माहिती सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मिळेल। तर मित्रांनो, थांबू आता आपण। धन्यवाद।